नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करतोय एका मोठ्या बातमीनं. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर काल पहिली कॅबिनेट पार पडली. महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये कोरोना स्थिती चिंताजनक असल्याची तसं वक्तव्य पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केल्याची माहिती मिळतेय. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंतप्रधान मोदींनी काल संध्याकाळी सगळ्या मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेतली आणि या बैठकीदरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक या ठिकाणी कोरोना स्थिती चिंताजनक असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणालेले तशी माहिती मिळाली आहे. अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रशांत, काय म्हणाले कालच्या बैठकीत मोदी? काल जी पहिली कॅबिनेट बैठक झालेली आहे, सायंकाळी 5 वाजता ही बैठक होती. या बैठकीमध्ये महत्वाचं म्हणजे जे सर्व नवनियुक्त मंत्री होते यांच्यासह त्यांचं प्रमोशन झालं, जे एमओएस वरून कॅबिनेट मंत्री झाले, सर्व मंत्री सहभागी होते. त्यानंतर मंत्रिपरिषदेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं की काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाची स्थिती वाढत आहे अशा राज्यांमध्ये कसं नियंत्रण आहे या संदर्भात विस्ताराने चर्चा झाली. सोबतच ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागांमध्ये कोरोना वाढत आहे आणि तिसरी लाट येण्याची संभाव्यता आता त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. कारण की देशातील 6 राज्य असे आहेत ज्या 6 राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती ही आता दररोज रुग्ण वाढत आहे. आणि काल ज्या पद्धतीने आकडेवारी बघितली आपण, कालची आकडेवारी, त्या आकडेवारीमध्ये 4 लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ही आकडेवारी सतत वाढत असल्यामुळे या संदर्भात विस्ताराने चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. सोबतच ज्या पद्धतीने माध्यमांसोबतही चर्चा करताना आपल्या मंत्रालयाबद्दल बोलावं असं स्पष्ट सूचना दिली आणि त्यांनी सांगितलं की इतर विषयांवरती बोलणं टाळावं आणि सोबतच जास्तीत जास्त आपल्या मंत्रालयाच्या कामांसंदर्भात विस्ताराने चर्चा करावी असंही त्यांनी स्पष्ट केले. एक प्रकारे नवनियुक्त मंत्रालयांनी कशा पद्धतीने मंत्रालयात काम करावं, कशा पद्धतीने दिशा असाव्या आणि मंत्रालयात काम करताना काय काळजी घ्याव्या या संदर्भातल्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या बैठकीत केली आहे. बरोबर. प्रशांत, मात्र या दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्राचे म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्री सुद्धा आता नवे आहेत, त्यामुळे त्यांना किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक या ठिकाणच्या मंत्र्यांना काही विशेष सूचना पंतप्रधानांनी दिल्या का? काल पंतप्रधानांच्या बैठकीपूर्वी कोरोनाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची बैठक केंद्रीय आरोग्य मंत्रालयात झाली. त्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर जयंत माणिकली या सगळ्यांचा समावेश होता. आणि त्या बैठकीमध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये कोरोना वाढत आहे त्या राज्यांच्या सविस्तर विस्ताराने माहिती दिली. त्या बैठकीचा लेखाजोखा या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार कसं संयुक्तपणे काम करत आहे. सोबतच तिसरं पॅकेज आहे महत्वाचं जे कोरोनाच्या संदर्भात, त्याची देखील काल त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आला. कोरोनाच्या संदर्भात एक मोठं पॅकेज काल कॅबिनेट बैठकीमध्ये त्यावरती हेवाकांनी देण्यात आला. त्याची घोषणा करण्यात आली की कोरोनाशी लढताना कशा पद्धतीने ऑक्सिजन असो, हॉस्पिटल असो किंवा मग औषधं असो, जे आवश्यक औषधं आहेत त्या संदर्भातली कशी तरतूद करता येईल आणि त्याचा पुरवठा कसा अखंडित होणार नाही. ज्या पद्धतीनं दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता, त्या पद्धतीची स्थिती पुन्हा तिसऱ्या लाटेत होऊ नये यासाठी एक विस्ताराने पॅकेज देखील घोषित करण्यात आलेला आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सर्व राज्य सरकारांना त्याचा पुरवठा आणि माहिती देण्यात येणार आहे आणि या पॅकेजची सगळी संरचना उभी करण्यात येणार आहे. त्या संदर्भात कोरोनाच्या संदर्भात कालच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केलं की महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा भागांमध्ये ज्या पद्धतीने कोरोना वाढत आहे यामागे कारण काय आहे या संदर्भात आता लवकरच होऊ शकतं. केंद्र सरकारच्या वतीने कुठली चमू पाठवण्यात येते का, तिथल्या राज्य सरकारांनी सोबत पुन्हा एकदा चर्चा करता येते का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्तारानंतर काल संध्याकाळी सगळ्या मंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी एक विशेष बैठक घेतली आणि खास करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना त्यांनी दिल्या आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या कोरोना स्थितीबद्दल चिंता व्यक्त केल्याची माहिती देखील मिळते. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे नवी मुंबईतल्या एकूण 5 शाळा अशा आहेत त्यासोबत मुंबईतल्या 2 आहेत आणि पनवेलमधील 1 शाळा अशी आहे की ज्यांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सध्या ठेवण्यात आलाय. मुंबई विभागीय उपसंचालकांकडून पुणे शिक्षण संचालकांना
हा प्रस्ताव देण्यात आलाय। लॉकडाऊन काळामध्ये फी वाढ करणं आणि पालकांना फी भरण्यास तगादा लावणं किंवा फी न भरल्यानं निकालपत्र न दाखवणं या कारणांवरून मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे शाळांसाठी ही धोक्याची घंटाच आहे, कारण जर या लॉकडाऊन काळामध्ये फीमध्ये वाढ केली किंवा पालकांच्या मागे फी भरण्यासाठी तगादा लावला तर मग शाळांवरती कारवाई होऊ शकते। त्याचं हे उदाहरण आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती सध्या। विनय, नवी मुंबईतल्या या 5 शाळा आहेत त्या कोणकोणत्या आहेत, त्यांनी नेमकं काय केलं होतं लॉकडाऊन दरम्यान ज्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई होतीये? श्वेता, आपण पाहिलं की कोरोनाच्या संपूर्ण काळामध्ये पालक हे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आले होते आणि हे सगळं ह्या संपूर्ण शाळेचे संस्थापक होते। या संस्थाचालकांनी फी वाढ करणं असेल किंवा त्यांना ऑनलाईन शिक्षण न देणं असेल, या अनेक गोष्टींसाठी अनेक आंदोलन झाली होती आणि हे सगळं करत असताना मग त्याकरता नवी मुंबईमधल्या ज्या 5 शाळा आहेत त्यामध्ये नेरूळमधलं अमृत विद्यालय, ऐरोलीमधील न्यू हॉरायझन पब्लिक स्कूल, सानपाडामध्ये रायन इंटरनॅशनल स्कूल, वाशीमध्ये सेंट लॉरेन्स स्कूल आणि कोपरखैरणामध्ये तेरणा ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, त्याचबरोबर पनवेलमधली म्हणजे खारघरमधली विश्वज्योत हायस्कूल आणि मुंबई मधल्या मालाड आणि सांताक्रूज मधल्या बिल्ला बॉग इंटरनॅशनल स्कूल, अशा मुंबईच्या 2 शाळा, अशी एकूण 8 शाळा ज्या आहेत, या 8 शाळांना मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महापालिका असेल, पनवेल महापालिका यांनी वारंवार यांना विनवणी केली होती। त्यांना आदेश देखील गेले, लेखी आदेश दिली, तोंडी सांगण्यात आला की आपण अशा पद्धतीने लोकांना पालकांना वेठीस धरू नका, विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका, असं अनेकदा सांगितल्यानंतर देखील शाळा म्हणजे संस्थाचालक कोणतेही आदेश पाळत नव्हते, आदेश जुगारून लावत होते। हे सगळं झाल्यानंतर शेवटी अखेर या 3 महानगरपालिकेनी मुंबई विभागीय उपसंचालकांना पत्र लिहिलं आणि त्यांना या 8 शाळांचे मान्यता रद्द करण्यात यावी आणि त्याची परवानगी आम्हाला देण्यात यावी अशी मागणी केली होती। आणि यानंतर या मागणीच्या आधारावरतीच आता मुंबई विभागीय उपसंचालकांनी पुणे शिक्षण संचालकांना काल एक प्रस्ताव पाठवला आहे आणि या 8ही शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी, यांचं ना हरकत प्रमाणपत्र आहे हे रद्द करण्यात यावी अशी परवानगी मागण्यात आली आणि हा प्रस्ताव काल पुण्याला पोहोचलाय। नक्कीच इथे येत्या काही दिवसामध्ये पुणे शिक्षण संचालक यावरती निर्णय घेतील आणि हा जर निर्णय दिला तर हे 8ही शाळांचे मान्यता रद्द होण्याचा निर्णय कदाचित होऊ शकतो। आपण पाहायला गेलेला आहे की वारंवार यावरती आंदोलनं झाली, पालकांनी वेगवेगळ्या शाळांसोबत आंदोलनं केली, मात्र कुठलेही आंदोलन न जुमानता संस्थाचालक जे आहेत ते मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होतं। त्याचमुळे अखेर हा निर्णय आता राज्य सरकारने घेतलाय। कुठेतरी पालकांना दिलासा आहे आणि नक्की संस्थाचालकांचे जे आडमोठे धोरण होता त्यावरती कुठेतरी आता सरकारने पाऊल उचलल्याचं दिसतंय। श्वेता, बरोबर, या शाळांची यादीच आहे खरं तर, आणि लॉकडाऊन दरम्यान फी वाढवणं हे या शाळांना महागात पडू शकतं। धन्यवाद विनय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता शिक्षण संचालक या संदर्भात काय निर्णय घेतात हे आपल्याला कळेलच। पुढची बातमी आहे ती म्हणजे भयमुक्त वातावरणामध्ये चित्रीकरण करा आणि चित्रपट मालिका निर्मात्यांना कुणी धमकावू शकत नाही आणि धमकावणाऱ्यांवरती कडक कारवाई करणार निर्माते अभिनेते यांना तसं पोलिसांनी आश्वासन दिलंय। पोलीस निर्माते आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त सहभागी होते। आत्ताच आपल्याला माहिती आहे की कला दिग्दर्शक राजीव साप्ते यांनी जी काही आत्महत्या केली त्या संदर्भातल्या तपासाचा ॲक्शन प्लॅन देखील तयार आहे। 144 स्टुडिओचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जाणार आहे। या ग्रुपमध्ये पोलीस अधिकारी सुद्धा असणार आहेत। त्यामुळे जर कोणी अभिनेत्यांना, निर्मात्यांना धमकावत असेल तर त्याची लगेचच माहिती पोलिसांना मिळणार आहे आणि पोलीस लगेचच त्याच्यावरती कारवाई करतील असं आश्वासन देण्यात आलंय। 10 जणांची कोऑर्डिनेशन टीम तयार केली जाणार आहे, तशी माहिती आदेश बांदेकर यांनी न्यूज 18 लोकमतला दिली। लसीकरणासंदर्भात महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुरेशा लसीच्या साठ्याअभावी आज म्हणजे 9 जुलै 2021 रोजी मुंबईतल्या शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवरती लसीकरण बंद असणार आहे। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलंय। मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय। लसीचा साठाच नाही त्यामुळे आज
संपूर्ण मुंबईभर लसीकरण बंद असणार आहे असं मुंबई महानगरपालिकेनंच जाहीर केलंय। त्यामुळे कोणत्याही केंद्रावरती नागरिकांनी गर्दी करू नका। आज तिथे जाऊन काहीही उपयोग नाही, कारण लसच उपलब्ध नाहीये। त्यामुळे लसीकरण हे आज संपूर्ण मुंबईमध्ये बंद असेल असं महानगरपालिकेनं सांगितलंय। आता बातमी आहे मुंबईवर लागू करण्यात आलेल्या नव्या शुल्काची। मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं 23 जून रोजी परिपत्रक काढून अग्निशमन शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला। मात्र या निर्णयाविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। हा निर्णय 2014 रोजी झालेला होता। त्यावेळी ही रक्कम विकासकाकडून घेण्याचं ठरलेलं होतं। तेव्हापासून आतापर्यंत हा कर विकासकाकडून घेतला गेलेला नाही। मात्र आता नागरिकांकडून तो वसूल केला जाणार आहे आणि महानगरपालिका नवीन वसुली सुरू करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केलाय। फायर सर्व्हिसेसचा चार्ज वसूल केल्याशिवाय विविध विकासकांना फायरची एनओसी कशी देण्यात आली, फायर सर्व्हिसेसचा चार्ज वसूल केल्याशिवाय ओसी त्या विकासकांना त्या इमारतींची कशी देण्यात आली, याबद्दल सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चौकशी केली पाहिजे। आणि गेल्या 6 ते 7 वर्षांमध्ये विविध विकासकांकडून मलिदा वसूल करून फायर सर्व्हिसेसचा चार्ज वसूल केल्याशिवाय फायर एनओसी आणि ओसी देणारे कोणते अधिकारी होते याची चौकशी झाली पाहिजे। यानंतर पुढची बातमी आहे आदिवासी भागात काम करणारे अस्थायी डॉक्टर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आत्महत्येला परवानगी द्या अशी अजब मागणी केली आहे। गेल्या 20 वर्षात अतिदुर्गम भागामध्ये सेवा देऊन सुद्धा पगारवाढ काही होत नाहीये। त्याचबरोबर अस्थायी डॉक्टरांना 20 वर्ष झाली सेवेमध्ये सामावून घेतलं जात नाही। या मागणीसाठी त्यांनी हे पत्र लिहिलंय आणि या डॉक्टरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। महाराष्ट्रातल्या आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी आमचे पगार वाढवून द्या, अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशा आशयाचं पत्र जे आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे। नक्कीच महाराष्ट्रामध्ये आदिवासी भाग म्हणजेच जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने हे डॉक्टर काम करत आहेत, त्याच्या समस्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत डॉक्टर कोळी आहेत, डॉक्टर सूर्यवंशी आहेत, त्यांना विचारूया की नक्की काय समस्या आहे तुमच्या आदिवासी विभागात डॉक्टरांची। सर, आता आदिवासी विभागामध्ये आम्ही गेले 15 ते 20 वर्ष काम करतो आहोत। आता आमच्यातील काही लोकांचं वय निवृत्तीवरती आलेलं आहे। आम्हाला अत्यंत अल्प स्वरूपाचं मानधन आहे, म्हणजे मानधन 24,000 आहे। आमची शासनाकडनं अशी अपेक्षा आहे की आमची शासन सेवा कायम करण्यात यावी। त्यामध्ये मानसेवी वैद्यकीय अधिकारी आहेत, शालेय आरोग्य वैद्यकीय अधिकारी आहेत आणि समुदाय वैद्यकीय अधिकारी आहेत। हे सर्व असे एकूण 10,000 वैद्यकीय अधिकारी आरोग्याचा गाडा शासनाचा आकार आहे। हे सर्व वैद्यकीय अधिकारी कंत्राटी पद्धतीने घेतलेले आहेत आणि या सर्व डॉक्टरांना शासन सेवेमध्ये सामावून घ्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। एक सर्वात महत्त्वाचं, आदिवासी भागांमध्ये काम करताना ज्या अडचणी येतात, आता कोविड काळ तुम्ही गेल्या 2 वर्षापासून अनुभवत आहेत, अडचणी आणि त्या तुलनेत तुम्हाला सन्मान मिळतो का? नाही, आदिवासी विभागामध्ये काम करते वेळेस आम्ही म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी नाले नदी ज्या ठिकाणी रस्ते नसतात त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाड्यावरती जाऊन तांड्यावरती जाऊन सगळी आम्ही आरोग्य सेवा देतो। त्यामध्ये प्रामुख्याने स्तनदा माता, गरोदर माता, कुपोषित बालके, 0 ते 6 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, सर्पदंश, विंचदंश या सगळ्या प्रकारच्या बाह्य रुग्ण तपासणी, या सगळ्या प्रकारच्या आम्ही आरोग्य तपासणी करतो। कोविडच्या काळामध्ये प्रामुख्याने सर्व कोविड सेंटरमध्ये आम्ही भरारी पथकाचे डॉक्टर संपूर्ण आरोग्य सेवा देत आहोत। शासनाबरोबर अनेक वेळा बैठका झाल्या, चर्चा झाल्या, निर्णय झाले, पण ते निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल आणि निवृत्तीचं जर वय आलं असेल आणि जर अल्पमानधन असेल, एवढं मोठं चांगलं शिक्षण घेऊन जर सन्मानपूर्वक नोकरी आणि त्याचा जर पगार मिळत नसेल आणि अनेक वेळा अनेकांना निवेदन देऊन बैठका होऊन जर त्याच्यातनं काही मार्ग निघत नसेल तर आत्महत्या करणे हा शेवटचा पर्याय आमच्यापुढे आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे कालचा दिवस हा एकनाथ खडसेंसाठी महत्त्वाचा ठरला, कारण सकाळी 11 वाजल्यापासून खडसेंच्या मागे ईडी चौकशीचा तगादा लागलेला होता। अखेर रात्री 8:30च्या सुमारास त्यांची चौकशी संपली आणि 9 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर खडसे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले। पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे। त्यातूनच ही चौकशी सुरू होती। मात्र राजकीय हेतूपोटी ही चौकशी होत असल्याचा आरोप या चौकशीसाठी जाण्यापूर्वी एकनाथ खडसेंनी केला।
दरम्यान चौकशी संपल्यानंतर एकनाथ खडसे यांचे वकील मोहन टेकावडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी एकनाथ खडसेंचे वकील मोहन टेकावडे आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? एकनाथ खडसेंची चौकशी झाली, नेमकं चौकशीमध्ये तुम्ही त्यांना काय कागदपत्र सादर केली? चौकशीमध्ये जे लँडच्या डीलच्या संदर्भात जे डॉक्युमेंट्स हवे होते ते सर्व डॉक्युमेंट्स आम्ही दिलेले आहेत. जे ईडीच्या क्वेरीज होत्या रिगार्डिंग द इन्व्हेस्टिगेशन त्या सगळ्या आम्ही सॅटिस्फाईड केलेल्या आहेत. 24 तासापूर्वी एकनाथ खडसेंचे जावई त्यांना अटक झालेली आहे. अटकेनंतर एकनाथ खडसेंची जावई आणि एकनाथ खडसे दोघांची समोरासमोर काही चौकशी झाली का? सर्टन पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आय कॅन रिव्हील दिस पार्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन. तुम्हाला दुसरं काय हवं असेल ते सांगा. ही 5वी चौकशी समिती आहे. यापूर्वी देखील त्यांची चौकशी झालेली आहे. मात्र त्यांच्या चौकशीमध्ये नेमका ईडीने कोणता ठपका ठेवलेला आहे, काय त्यांच्यावरती नेमके आरोप ठेवले? ईडीने आमच्यावरती कोणताही ठपका ठेवलेला नाही. ईडीने फक्त साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे आणि अकॉर्डिंगली त्यांना जे इन्फॉर्मेशन हवं होतं ते आम्ही संपूर्ण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आमच्यावर कोणत्या प्रकारचा ठपका नाही. ज्या इन्फॉर्मेशन पाहिजे त्या सर्व आम्ही त्यांना सादर केलेल्या आहे. आता यानंतर ईडीने त्यांना नेमकं कधी बोलवलंय किंवा त्यांच्या कुटुंबात सांगितलेलं आहे ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला आम्ही बोलू. ॲज अँड वेन रिक्वायर दी कॉलर्स. आणि आम्ही ईडीच्या ऑफिसर्सना सांगितलेलं आहे की आम्ही रेग्युलरली तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमच्या इन्व्हेस्टिगेशनला कॉपरेट करायला आम्ही तयार आहोत. तुम्हाला पाहिजे त्यावेळेला आम्ही येऊ. आणि त्यांनी अश्युर केलेलं आहे ॲज अँड रिक्वायर्ड आफ्टर दी आवर स्टेटमेंट दे हॅव टू इन्व्हेस्टिगेट दॅट पार्ट अँड दे विल कॉल अस ॲज अँड वेन रिक्वायर्ड. एकनाथ खडसेंच्या कुटुंबातील आणखी कोणाला चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे का? नाही, अजून सध्या तरी कोणाला बोलवलं असेल तर आम्हाला माहीत नाही आहे. आता बोलवलं असतील तर ते समन्स पाठवतील, त्याप्रमाणे त्यांची कारवाई ते करतील. तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी एकनाथ खडसे यांचे वकील मोहन टेकावडे. आम्ही ईडीला संपूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि या पुढील काळात सुद्धा त्यांनी आम्हाला चौकशीला बोलवलं तरी आम्ही येण्यास तत्पर असल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. पुढची बातमी आहे, मुंबईमध्ये मासेमारी बंद आहे, त्यामुळे गुजरातमधून येणारे मासे खरेदी करण्यासाठी मुंबईकरांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तर इंधन दरवाढीमुळे प्रवास खर्च वाढल्यानं दरवाढ झाल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून केला जातोय. सुरमई, पापलेट, हलवा, बांगडा आणि बोंबील पाहून खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतंय. मात्र मासे विकत घेताना खिशाला घाम फुटतोय. पावसाळा सुरू झाल्यानं जून-जुलैमध्ये मोठ्या बोटींना समुद्रात मासेमारी करण्यासाठी परवानगी नसते. कारण माशांचा प्रजननाचा काळ असल्यानं परवानगी दिली जात नाही. त्यामुळे गुजरातमधून माशांची आवक सुरू आहे. मात्र माशांचे दर प्रचंड वाढले. ते गुजरातून माल येते, इकडे बोटा काय बंद आहेत तर आमच्या कोयना तिकडे बंद आहे. मच्छी गुजरातला मच्छी मिळत नाही आणि ते गुजरातून माल येतो आणि गिराक किंमत नाही करत. महाग मावळा आहे ना. आणि पहिला 200 रुपयाला मला तर आता 500 रुपये वाटतात. त्याप्रमाणे गिराक येत नाही आणि घेत पण नाही गिराक. एवढं महाग बोलते, एवढं महाग बोलते, पण आम्हाला पण परवडल्या पाहिजे ना. मासे खाण्याची आवड असल्यानं महाग असले तरी ते घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं ग्राहकांनी सांगितलंय. ते खूप महाग आहे. ते पहिले 500 रुपयाला भेटायचे, तर आता त्याची किंमत 800 रुपये सांगतायत मावशी. तर आता त्यांना पण माल गुजरातवरून येतोय तर त्यांना पण ते परवडत नाही. आता आम्हाला पण सामान्य माणसाला परवडत नाही. पण आता खायची सवय झाल्यामुळे आपण घ्यायलाच लागतात ते. माशांचे आधीचे आणि आताचे दर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुरमईचे आधीचे दर 500 ते 600 रुपये होते, ते आता 900 ते 1000 रुपये झालेत. पापलेटचा भाव 400 ते 600 रुपयांवरून 900 ते 1000 रुपयांपर्यंत पोहोचला. 200 ते 300 रुपयांना मिळणाऱ्या कोळंबीसाठी आता 400 ते 500 रुपये मोजावे लागतात. जो बोंबील 80 ते 120 रुपयांना खरेदी केला जायचा त्याचा भाव आता 200 ते 300 रुपये झालाय. आणि 80 ते 120 रुपयांना मिळणारा बांगडाही 250 ते 350 रुपयांवर जाऊन पोहोचला. मासे गुजरातहून मागवावे लागत असल्यानं त्यांचे दर जास्त आहेत. जून आणि जुलै महिना हा मासेमारी व्यवसाय आमचा बंद असतो. कारण की प्रजननाचा काळ असल्या कारणामुळे 2 महिने आम्ही शासनाने जो नियम आखलेले आहे त्यानुसार आम्ही मासेमारी बंद ठेवतो. आणि हा जो मासा जो येतो आहे हा गुजरात या ठिकाणी मासेमारी सुरू असते, त्यामुळे तिकडनं तो मासे इथे येत असतात. आणि ते मासे आम्हाला परवडत नाही, कारण की तो इंधनाचा खर्च, डिझेलचा जो खर्च असतो हा खूप प्रमाणात वाढलेला आहे. स्वस्तातले मासे खाण्यासाठी मुंबईकरांना 2 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र तोपर्यंत खिशाला फोडणी देऊन जिभेचे लाड पुरवावे लागणार आहेत. जून जुलै
हे 2 महिने माशाच्या प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे मुंबईतील मासेमारी पूर्णतः बंद असते. आपण बोटी पाहत असाल तर समुद्रालगत सर्व बोट आपल्याला या ठिकाणी पूर्ण बंद करून ठेवण्यात आलेले आहेत. मात्र तरीही मुंबईमध्ये आपल्याला मासे पाहायला मिळतात. हे मासे असतात अर्थात गुजरातवरून आणलेले. मात्र जेव्हा गुजरातवरून हे मासे मुंबईमध्ये विकायला आणले जातात तेव्हा इंधन दरवाढीमुळे या मासे आपल्याला जास्त किमतीने मोजले जातात. अर्थात सुरमई असेल, पापलेट असेल, कोळंबी असेल किंवा बोंबील असतील, या प्रत्येक मासे जेव्हा विकत घेतले जातात तेव्हा 200-300 रुपये हे अधिकचे मोजावे लागतात. त्यामुळे मत्स्य विक्री जो व्यापार आहे त्यावरती आपल्याला मोठं संकट आल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार, रूपनगर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या बातमीसोबत सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. मात्र एखादी बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज.